तथागत गौतम बुद्ध क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. उद्या 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बहुजन संघटकचे प्रमुख राहुलजी खांडेकर यांनी याच्यावर एक विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे. भारतीय संविधान दिन, एक चिंता आणि चिंतन या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करणार आहे. त्याचबरोबर या विषयावर संवाद करत असताना हे एक व्याख्यान किंवा हा एक संवाद न मानता मला असं वाटतं की आपण सर्वांनीच यावर चिंतन करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे आणि या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष काही कृती करण्याची देखील गरज आहे. आणि या भूमिकेतूनच मी आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि या निमित्ताने माझ्याशी जोडले गेलेले सर्व बंधू आणि भगिनी, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा ब्रिटिशाच्या गुलामीतून मुक्त झाला. म्हणजे बुधवार दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु भारताला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही आहे. भगतसिंग, राजगुरू सारखे अनेक तरुण देशासाठी सतत फाशीवर गेले. अनेक तरुणांनी आपलं संपूर्ण आयुष्य तुरुंगामध्ये घातलं. काही लोकांनी आपल्या कुटुंबाचा, श्रीमंतीचा, ऐशारामाचा त्याग केला आणि सर्व या शहीदांचं जे बलिदान आहे त्या बलिदानाच्या आधारावरच आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहताना दिसतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेच्या फार खोलामध्ये मी जाणार नाही. आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना, स्वातंत्र्य देणारे, तसेच दर्जाची, संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून राष्ट्राची एकात्मता याचे आश्वासन देणारे हे संविधान आम्ही आमच्या प्रत अर्पण केलेले आहे. हे आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. स्वतःप्रतीच संविधान अर्पण करून घेण्याची ही कल्पना मला असं वाटतं की केवळ भारतामध्येच अस्तित्वात आलेली आहे किंवा भारतामधलंच हे एकमेव अशा प्रकारचं संविधान आहे. आणि त्याच्यानंतर 1950 मध्ये हे संविधान अस्तित्वात आलं. म्हणजे त्याची अंमलबजावणीची सुरुवात झाली. म्हणजे हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला
देशाला अर्पण करण्यात आलं, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ही अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली. मग संविधान निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्याची अंमलबजावणी का झाली नाही असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण त्याला एक पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी अशी आहे की 26 डिसेंबर 1929 रोजी लखनौमध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन बोलवलेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये एक ठराव मांडलेला होता. तो ठराव कशाचा होता की संपूर्ण स्वातंत्र्याचा हा ठराव होता. हा 750 शब्दाचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला होता. हा ठराव म्हणजे एक प्रकारची प्रतिज्ञा होती आणि ही प्रतिज्ञा त्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी त्या अधिवेशनामध्ये जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेली होती. ही प्रतिज्ञा जी आहे एक प्रकारे ब्रिटिशांना दिलेला इशारा होता. तर तो ठराव अशा प्रकारचा होता की ब्रिटिशांनी आता आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं की हे स्वातंत्र्य जे आहे हे आम्हाला पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारपर्यंत त्यांनी दिलं पाहिजे, नाहीतर पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी जे आहे आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं असं समजून देशभरामध्ये आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत असं आवाहन त्या ठरावाच्या द्वारे करण्यात आलेलं होतं. परंतु ब्रिटिशांनी या ठरावाप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली नाही. परंतु एक गोष्ट झाली की या ठरावाप्रमाणेच पुढच्या महिन्याच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण देशामध्ये स्वतंत्र दिन पाळला गेला. ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. नेहरूंनी ध्वजारोहण केलं आणि या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांना अनेक नेत्यांना अटक करण्यात आलेली होती आणि पुढच्या महिन्याचा शेवटचा रविवार जो होता त्या दिवशी तारीख 26 होती, 26 जानेवारी होती आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून 26 जानेवारी रोजी हे संविधान अंमलात आणण्याची कल्पना नेहरूंनी मांडली आणि हे संविधान जे आहे त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. 26 जानेवारी जो आहे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन मानतो आणि हा प्रजासत्ताक दिन जे आहे आपण उद्याला साजरा करत असताना पाहता येऊ शकेल. या प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान ध्वज फडकावून राष्ट्राला संबोधित करतात. 26 तारखेला म्हणजे या प्रजासत्ताक दिनीच या ठिकाणी राष्ट्रपती देखील देशाला उद्देशून भाषण करतात. त्याचप्रमाणे देशातील संपूर्ण शाळा, कॉलेज, विद्यापीठामध्ये हा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे देशातील जे काही शासकीय, निमशासकीय कार्यालय असतात, संस्था असतात, या सर्वांमध्ये देखील हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आणि याच दृष्टिकोनातून उद्या संपूर्ण देशामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्तच मी पहिल्यांदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देखील देतो. आता उद्या जो होणारा प्रजासत्ताक दिन जो आहे हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर साजरा होत असला तरी मी आता सांगितल्याप्रमाणे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शासकीय कार्यालय अशाच पद्धतीने हा साजरा केला जातो. तो परवा म्हणजे 22 जानेवारी 1924च्या दिवशी अयोध्यामध्ये
राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली, त्या ठिकाणी रामाची मूर्ती बसवण्यात आली आणि तो जो उत्सव झालेला होता तशा प्रकारचा उत्सव मात्र प्रजासत्ताक दिवशी आतापर्यंत झालेला नाही, उद्या देखील होईल असं मला वाटत नाही किंवा भविष्यात देखील असा उत्सव होईल असं मला वाटत नाही. की 22 जानेवारी रोजी या मूर्ती बसवत असताना देशातील सर्व लोकांना त्या आनंदामध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांना निमंत्रणाच्या अक्षता वाटण्यात आल्या. अक्षता वाटून त्यांना निमंत्रित करण्यात आले आणि उत्स्फूर्त अशा प्रकारचा सोहळा जो आहे हा अयोध्यामध्ये साजरा करण्यात आला. तशा प्रकारचा सोहळा खरं तर स्वातंत्र्य दिनी प्रजासत्ताक दिनी व्हायला पाहिजे, परंतु आतापर्यंत तो झालेला दिसून येत नाही किंवा उद्या देखील तसा होईल याची अपेक्षा करता येणार नाही. वास्तविक पाहता 22 जानेवारीचा जो सोहळा होता तो सोहळा राष्ट्राचा होता असं भासवलं गेलं असलं तरी तो राष्ट्रीय सोहळा नव्हता, तर तो एका धर्माचा सोहळा होता. हा सोहळा एका धर्मापुरता मर्यादित असा प्रकारचा होता. ज्यावेळेला कोणत्याही धर्मातील अशा स्वरूपाचे सोहळे घडून येतात, अशा प्रकारचे उत्सव घडून येतात, ते त्या त्या धर्माशी संबंधित असतात, एका धर्मापुरते मर्यादित असतात. कोणतं धर्म ही जी आहे ही वैयक्तिक बाब आहे, हे आपल्या संविधानाने देखील मान्य केलेलं आहे. हे संविधान अशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देखील देते आणि त्यामुळे आपण अशा प्रकारचा उत्सव साजरा करतो. त्यामुळे अशा प्रकारचा उत्सव साजरा करणं हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही किंवा अशा प्रकारचा सण साजरा करणं जे आहे याच्यामध्ये गैर आहे असं मी मानणार नाही. परंतु माझा हा मुद्दा आहे की धार्मिक सण जे आहे हे त्या त्या धर्मापुरते मर्यादित असतात आणि ते जर हे एवढ्या उत्साहाने होत असतील तर 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, हे सण राष्ट्राचे सण आहेत. उद्याचा प्रजासत्ताक दिन जो आहे हा राष्ट्रीय सण आहे आणि त्यामुळे हा तर अधिक उत्साहाने साजरा झाला पाहिजे. धार्मिक उत्सवामध्ये त्या त्या धर्माचे लोक त्यामध्ये सहभागी होतात, परंतु राष्ट्रीय सणामध्ये या ठिकाणी या देशातील सर्व जाती धर्मातील लोकांनी, सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी होण्याची गरज असते. परंतु दुर्दैवाने आपण तसं चित्र भारतामध्ये आज पाहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि त्याच्यानंतर देखील भारतीय आहे. बाबासाहेबांचा हा राष्ट्रवाद जो आहे हा किती लोकांना झेपेल हा प्रश्न आहे. परंतु बाबासाहेबांचा हा राष्ट्रवाद आपल्याला झेपता आला नसलं तरी आपण एवढी तरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि त्यानंतर कोणत्या तरी धर्माचा आहे. किमान ही गोष्ट तरी आपण मान्य करायला पाहिजे. परंतु आज आमच्या देशामध्ये अशी एक अवस्था निर्माण झालेली आहे की मी पहिल्यांदा कुठल्या तरी धर्माचा आहे आणि त्याच्यानंतर देखील कुठल्या तरी धर्माचा आहे, अशा प्रकारचं चित्र आज निर्माण झालेलं आहे. आणि हे चित्र मला असं वाटतं की या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निर्माण होणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे असं म्हणता येईल. कारण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे स्वातंत्र्य जे आहे हे आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेलं नाही. किंवा आज प्रजासत्ताक दिनाचा आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं. 75 वर्ष या प्रजासत्ताक दिनाला झालेले आहेत आणि हा दिवस जो आहे हा दिवस मात्र या देशातील सर्व धर्मियांचा तो होत नाही. धार्मिक उत्सवामध्ये जसं आपण उत्साहाने सहभागी होते, मग तो गणेश उत्सव असेल, मोहरम असेल, कोणताही सण असेल त्याच्यामध्ये सहभागी होतो, तर मला असं वाटतं ते चित्र आपल्याला दिसत नाही आणि ते दिसलं पाहिजे असं मला वाटतं. कारण हे आपल्या राष्ट्राचं प्रतीक आहे, राष्ट्राचं एक गौरव करण्याचा भाग याच्यामध्ये आहे. आता याला कोणताही धर्म अपवाद नाही आहे.
आणि ही राष्ट्रत्वाची भावना जी आहे ही लोकांमध्ये रुजवण्याची गरज आहे आणि विशेषतः आज तर ही भावना रुजवण्याची अत्यंत गरज आहे. कारण काही मंडळी आज संविधानापेक्षा प्रजासत्ताक दिनानिमित्त पेक्षा या ठिकाणी धार्मिक सणाला अधिक प्राधान्य देत असलेले दिसून येतात. दुसरी गोष्ट अशी की हे जे धार्मिक उत्सव असतात या धार्मिक उत्सवाला किंवा तर मंदिर असेल तर हे मंदिर उभारण्याला मदत करण्याचं काम, त्याला सहकार्य करण्याचं काम हे शासनाचं असू शकतं. या कार्यक्रमाला मदत करण्याचं काम पंतप्रधानाचं असू शकतं, इतर राजकीय नेत्यांचं देखील असू शकतं. परंतु मला असं वाटतं की याला एक राजकीय मर्यादा, संविधानात मर्यादा असणं गरजेचं असतं. कारण देशाचा प्रधानमंत्री जो आहे हा कोणत्याही धर्माचा नसतो, तो संपूर्ण देशाचा प्रधानमंत्री असतो. देशाचा पंतप्रधान जो असतो हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, तर तो विरोधी पक्षासह सगळ्या पक्षाचा देखील तो प्रधानमंत्री असतो. याचं मात्र आपण भान ठेवण्याची गरज आहे. दुर्दैवाने आपल्याला हे असं घडताना दिसून येत नाही. कारण पंतप्रधानांनी एखाद्या मंदिराला मदत करणं, एखाद्या उत्सवाला शुभेच्छा देणं, एखाद्या उत्सवामध्ये सहभागी होणं ही गोष्ट महत्वाची आहे, ती नाकारता येणार नाही. परंतु मला असं वाटतं की मंदिर बांधणं हे पंतप्रधानाचं काम असू शकत नाही. मंदिर उभारण्यामध्ये शंकराचार्याची भूमिका ही पंतप्रधानांनी घेतली पाहिजे मला असं वाटत नाही, किंवा एखादा इस्लाम धर्मामधली मौलवीची भूमिका जी आहे हे प्रधानमंत्री करू शकत नाहीत, गृहमंत्री करू शकत नाही. मात्र या देशाचे सण जे आहेत, ते राष्ट्रीय सण जे आहेत, याची जबाबदारी मात्र या ठिकाणी पंतप्रधानावर येऊन पडते, राष्ट्रपतीवर येऊन पडते असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितले की हे मंदिर उभारणं किंवा त्या ठिकाणी रामाची मूर्ती बसवणं आणि या संपूर्ण देशामध्ये त्याचा उत्सव होणं याच्यामध्ये काहीही वाईट नाही. परंतु त्या उत्सवाचं राजकारण होता कामा नये. मतपेटीसाठी हे करणं जे आहे हे एका दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे. लाखो युवक जे आहेत हे शिक्षण घेऊन त्यांचे हात रिकामे आहेत, त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होताना दिसून येत नाही. किंवा आज प्रचंड महागाई या ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजे देशामध्ये अनेक असे ज्वलंत प्रश्न आहेत आणि या ज्वलंत प्रश्न किंवा या ज्वलंत समस्या ज्या आहेत या समस्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम आखणे किंवा त्याचा इव्हेंट बनवणं मला असं वाटतं की ही गोष्ट अतिशय वाईट आहे. तुम्ही समजा की काही काळसाठी या देशातल्या तरुणांना, या देशातील नागरिकांना त्यांचं मन जे आहे हे दुसरीकडे वळवण्यामध्ये यशस्वी व्हाल देखील, परंतु हे प्रश्न संपणार नाही. आज समजा की संपूर्ण भारत हा राममय झाला आणि तो झाला हे काही चुकीचं झालं नाही, याचा अर्थ या देशातली महागाई संपली असं होऊ शकत नाही. या देशातील बेकारांना रोजगार मिळाला असं होऊ शकत नाही. कारण ही बेकारी निवारण करण्याचं काम, रोजगार देण्याचं काम तर हे आज ना उद्या शासनालाच करावं लागणार नाही. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि धर्म ही गोष्ट जी आहे ही वैयक्तिक आहे, त्याचबरोबर धर्म जो आहे हा समाजासाठी, व्यक्तीसाठी असतो. परंतु या धर्माचं राजकारण लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही. या धर्माचं राजकारण जे आहे हे संविधानाला अपेक्षित नाही आहे. उलट अपेक्षा ही आहे की या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस असेल, या ठिकाणी संविधान दिवस असेल किंवा तर त्या दिवशी या ठिकाणी राष्ट्रीय भावना लोकांमध्ये जागवण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालेलं आहे ही भावना तरुणामध्ये, नवीन पिढीमध्ये सांगण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याने आपल्याला काय दिलं हे तरुणांना सांगण्याची गरज आहे. किंवा या ठिकाणी संविधान लागू झालं आणि या संविधानाच्या मुळे आपल्याला काय अधिकार प्राप्त झाले हे लोकांच्या पुढे आणून देण्याची गरज आहे असं मला वाटतं. परंतु दुर्दैवाने या देशामध्ये एक धर्म उभा करण्याची मानसिकता काही लोकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे.
स्वातंत्र्यानंतर ज्याप्रमाणे पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि त्या ठिकाणी इस्लाम राष्ट्राची घोषणा करण्यात आली आणि ते इस्लाम राष्ट्र म्हणून पुढे आलं, तशाच प्रमाणे भारत देखील हा एका धर्माचा देश बनला पाहिजे, एका धर्माचं राष्ट्र बनलं पाहिजे, अशा प्रकारची भावना देखील या ठिकाणी निर्माण होत असताना काही लोकांच्या मते या राम मंदिराच्या निमित्ताने या एक धर्म राष्ट्राची पायाभरणी करण्याचा प्रयत्न या देशामध्ये झालेला दिसून येतो. या लोकशाही देशामध्ये मस्जिद उभारणं, गुरुद्वारा उभा करणं, मंदिर उभा करणं हे गैर नाही आहे, त्याला संविधानाने मान्यता दिलेली आहे. लोकशाहीमध्ये हे मान्य केलेलं आहे. परंतु याच्यामधून संविधानाला, लोकशाहीला नाकारणारी मनोवृत्ती निर्माण होणं ही गोष्ट निश्चितच लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी अतिशय घातक आहे. ज्यावेळेला आपण हिंदू राष्ट्र ही कल्पना मांडतो, हिंदू राष्ट्र कल्पना जी मांडतो त्याला जे आहे हा संविधानाचा विरोध असतो आणि म्हणून संविधानाचा विरोध आहे म्हणून हिंदू राष्ट्र ज्यांना हवे आहे ते संविधानाला नकार देतात, त्यांना संविधान मान्य नाही. हिंदू राष्ट्र मानसिकता ज्यांची असते त्यांना लोकशाही देखील अमान्य असेल आणि मग असे लोक जे आहेत हे प्रजासत्ताक दिनाला देखील दुय्यम मानतात, त्याला नकार देतात. किंवा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असला तरी मनातून एक गोष्ट घडत असते आणि कृतीतून एक घडत असते, अशा प्रकारचं चित्र देखील निर्माण होत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की देशाचं स्वातंत्र्य, देशाचं संविधान, देशाची लोकशाही संपुष्टात आणणारी कोणतीही कृती देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हिंदू राष्ट्राची कल्पना, संविधान नाकारण्याची कल्पना, लोकशाही नाकारण्याची कल्पना, ही कल्पना देशातील सर्वच लोकांमध्ये आहे असं मानणं देखील मला असं वाटतं की चुकीचं ठरतं. किंवा हिंदू राष्ट्राची मागणी करणारे सर्वच हिंदू आहेत असं म्हणणं देखील शहाणपणाचं ठरू शकत नाही. कारण हिंदू राष्ट्राची मागणी 100% हिंदूंना मान्य होईल असंही नसतं किंवा अशा प्रवृत्तीचे लोक देखील समाजामध्ये आहेत असं मी तरी मानत नाही किंवा असं असू शकत नाही. परंतु अशा प्रकारची मानसिकता जपणाऱ्या काही प्रवृत्ती असू शकतात, कारण त्यांचा हितसंबंध जो आहे तो संविधानामध्ये नाही, त्याचा हितसंबंध लोकशाहीमध्ये नाही, त्याचा हितसंबंध आहे हा हिंदू राष्ट्रामध्ये दडलेला आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्राचं समर्थन करण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी होताना दिसून येतं आणि हिंदू राष्ट्राचं समर्थन करणं म्हणजेच या ठिकाणी संविधानाला नकार देणं हे देखील या ठिकाणी होतं. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की 2014 मध्ये मोदी हे सत्तेवर आल्यानंतर संविधान विरोधी कारवाया वाढल्या किंवा मोदी जे आहेत हे संविधान विरोधी आहेत असंही मानलं जातं. परंतु माझ्या मते केवळ मोदींना जबाबदार धरता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मोदींनी कधीही संविधान विरोधी भाष्य केलेलं नाही, परंतु त्यांच्या सरकारमध्ये जे काही खासदार निवडून आलेले आहेत त्यांनी मात्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संविधान बदलण्याची भाषा केलेली आहे. आता मोदींनी भाषा केली नाही हे खरं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्याच सरकारमधले लोक ज्यावेळेला संविधानाच्या विरोधामध्ये बोलतात त्यावेळेला त्यांच्यावर नियंत्रण देखील त्यांनी केलेलं नाही. आता याचा अर्थ काय निघतो? ठीक आहे, संविधानाच्या विरोधामध्ये तुम्ही कुठलंही भाकीत केलेलं नाही आहे, कुठलंही वक्तव्य केलं नाही, परंतु तुमच्या सरकारमधले लोक ज्यावेळेला संविधानाच्या विरोधामध्ये बोलतात त्यावेळेला आपलं मौन जे आहे हे आपल्यावर देखील एक बोट दाखवण्यासाठी पुरेसं आहे असं मला वाटतं.
दुसरी गोष्ट आहे की मी सांगितल्याप्रमाणे की सर्वच हिंदू त्याला पाठिंबा देणारे आहेत असं नाही, परंतु मला असं वाटतं की या सर्वांच्या मागे एक मास्टर माइंड आहे. मग मोदी असतील, भाजप असेल किंवा सनातन धर्मवाले असतील, या सर्वांच्या मागे एक मास्टर माइंड आहे आणि त्याच्या इशाऱ्यावर हे सगळं घडताना दिसून येतं. मग याचा मास्टर माइंड कोण आहे? तर संघ जो आहे हा त्याचा मास्टर माइंड आहे. RSS जो आहे हा त्याचा मास्टर माइंड आहे. आणि मग संघामध्ये ही मानसिकता कधी आलेली आहे? तर संघामध्ये ही मानसिकता जी आहे ही स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनच आलेली आहे. मोदी हे त्यांच्या हातामधलं एक शस्त्र आहे, भाजप हे त्यांच्या हातामधलं एक शस्त्र आहे. आणि या शस्त्राच्या माध्यमातून ते काय करतात की आपली कल्पना साकार करण्याचं काम या ठिकाणी करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून लोकशाही विरोधी मानसिकता, संविधान विरोधी मानसिकता ही भाजपमध्ये जी आलेली आहे किंवा अलीकडचे जे खासदार बोलतात ते आलेली आहे, त्याची मुळं जी आहेत ही मुळं आपल्याला गोळवळकर लिखित ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतात. 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या वैचारिक घडामोडी घडत गेल्या आणि त्याच्यामधून 1966 मध्ये एक ग्रंथ आला, बंच ऑफ थॉट नावाचा. या बंच ऑफ थॉट हा इंग्रजी ग्रंथ आला. हा 1966 मध्ये आला, परंतु त्याच्यामध्ये काय करायचं आहे किंवा या ग्रंथामध्ये काय मांडणी करायची आहे याचा आराखडा 1960 मध्येच तयार झालेला होता. त्यानंतर 13 ऑगस्ट 1971 ला बंच ऑफ थॉट या इंग्रजी ग्रंथाचं मराठी भाषांतर 1971 मध्ये करण्यात आलं. नवनीत नावाचं हिंदी आवृत्ती पुन्हा गेल्या 2 वर्ष आलेलं दिसून येते. म्हणजे विचारधन, बंच ऑफ थॉट किंवा नवनीत या इंग्रजी, मराठी आणि या हिंदी ग्रंथामधून आपल्याला एकंदरीत हिंदू राष्ट्राचा पाया हा रचलेला दिसून येतो. बंच ऑफ थॉट या ग्रंथाच्या 11व्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं की 11वे प्रकरण जे आहे त्या 11व्या प्रकरणाचं हेडलाईन्स आहे, होय हे हिंदू राष्ट्र आहे. बंच ऑफ थॉटचं जर आपण मराठी आवृत्ती पाहिली तर त्या आवृत्तीमधलं 11वं प्रकरण जे आहे त्याचं टायटल असं आहे की होय हे हिंदू राष्ट्र आहे. म्हणजे त्यावेळेला त्यांनी निश्चित केलं की हिंदू राष्ट्र हे झालं पाहिजे किंवा हिंदू राष्ट्राची मांडणी ही त्यांनी केलेली आहे. आणि हिंदू राष्ट्राची त्यांनी सरळ मांडणी अशी केलेली आहे की या राष्ट्राचे प्रमुख जे आहेत ते हिंदू आहेत आणि त्यामुळं मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील ते हे या देशाचे असू शकत नाहीत, होऊ शकत नाही. त्यामुळं त्यांना हिंदू बरोबरचं स्थान मिळू शकत नाही. आणि मुस्लिमाबद्दल तर त्यांनी असं म्हटलं की मुस्लिम हा स्वातंत्र्यापूर्वी देखील देशद्रोही होता आणि नंतर देखील दोषद्रोही होता. त्यानंतर हिंदू राष्ट्राच्या संदर्भामध्ये 2 वर्षापूर्वी बनारसमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीचं वृत्त देखील आलेलं आहे. आणि त्या बैठकीमध्ये किंवा या हिंदू राष्ट्राच्या संविधानामध्ये अशी कल्पना मांडलेली आहे की या देशामध्ये हिंदू राहतील, परंतु त्याचबरोबर या देशामध्ये मुसलमानांचं देखील संरक्षण केलं जाईल, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार आम्ही देणार नाही, असं स्पष्ट मत त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने हिंदू राष्ट्राची एक वेगळी कल्पना जी आहे ही बंच ऑफ थॉट मध्ये आलेली आहे. आणि बंच ऑफ थॉट जो आहे हा RSSचा थिंक टँक आहे.
त्यांच्या जीवनामध्ये त्या ग्रंथाला अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर 1947चा एक प्रसंग आपल्याला लक्षात येऊ शकेल. यावेळेला देखील त्यांनी हिंदू राष्ट्राची कल्पना मांडलेली आहे. ज्यावेळेला 3 जून 1947ला पाकिस्तान फाळणी करण्याचं जाहीर झालं आणि त्यावेळेला BM बिर्ला नावाचे ग्रस्त आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितले की पाकिस्तानची फाळणी झाली म्हणजे तो मुस्लिम राष्ट्र झालं, तर मग उरलेला जो देश आहे तो हिंदू राष्ट्र का होऊ नये, तर तो हिंदू राष्ट्र झाला पाहिजे. अशा प्रकारची मागणी करणारा किंवा अशा प्रकारचा विचार BM बिर्ला यांनी मांडला आणि तो विचार त्यांनी सरदार पटेल यांच्याकडे पाठवला. सरदार वल्लभभाई पटेलांना देखील ही गोष्ट त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेलनी त्याला विरोध केला आणि सरदार वल्लभभाई पटेलने सांगितले की आपल्याला असं करता येणार नाही, कारण भारतामध्ये केवळ हिंदू राहतात असं नाही, तर भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि या सर्व लोकांना संरक्षण देण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्यामुळं आपल्याला अशा प्रकारची मागणी करता येणार नाही. अशा स्वरूपाचं पत्र त्यांनी पुन्हा बिर्लांना देखील दिलं आणि त्या ठिकाणी हा विषय संपवला, परंतु हिंदू राष्ट्राची मागणी मात्र सुटलेली दिसून येत नाही. आणि मग दिवसेंदिवस जी आहे ही मागणी अधिक तीव्र होत गेली आणि मग ही मागणी जी आहे 2014च्या नंतर जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेली दिसून येते. आणि मग अशा स्वरूपाच्या मागणीमुळे किंवा अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे अर्थातच या ठिकाणी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, संविधान जे आहे यांना दुय्यम मांडण्याची मानसिकता देखील हळूहळू विकसित करण्याचा प्रयत्न झाला. 27 ऑक्टोबर 2017 मध्ये इंदोरमध्ये एक राष्ट्रीय स्वयंसेवकांचं कार्यकर्त्यांचं एक अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा भागवत यांनी हिंदू राष्ट्राची कल्पना जाहीरपणे आणि ठामपणे मांडली. 27 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की जर्मन देश कुणाचा आहे, आणि ते म्हणतात की जर्मन हा देश जर्मनांचा आहे, ब्रिटिश हा देश जो आहे हा ब्रिटिशांचा आहे, अमेरिका हा देश अमेरिकन लोकांचा आहे, त्याचप्रमाणे हिंदुस्थान देखील हिंदूंचाच असला पाहिजे आणि तो हिंदूंचाच आहे, इतर लोकांचा नाही. अशा प्रकारचं खळबळजनक विधान जे आहे हे त्यांनी त्या ठिकाणी केलं. आता हे जे होतं ते आतापर्यंतच्या घडामोडी घडल्या त्याचा परिपाक होता आणि त्यानंतर सत्ता ही 2014 मध्ये हातामध्ये आल्यानंतर अशा प्रकारची उघड विधानं जी आहेत ही करण्यात आलेली होती. आता एका बाजूला जेव्हा हिंदू राष्ट्र आपण म्हणतो त्यावेळेला काही लोक सुखावतात, काही लोकांना हे लॉजिक बरोबर वाटायला लागतं, परंतु दुसऱ्या बाजूला ते विसरतात की हिंदू राष्ट्र आपण म्हणतो त्याचबरोबर या ठिकाणी लोकशाहीला नकार आपण देतो, भारतीय संविधानाला आपण नकार देतो. भारतीय संविधानाला, भारतीय स्वातंत्र्याला नकार देणं ही गोष्ट म्हणजे आपण जे मिळवलेलं स्वातंत्र्य जे आहे हे स्वातंत्र्य संपुष्टात येतं याच्यावर आपण फारसा विचार करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या अनुषंगाने आपण या स्वातंत्र्य दिनाकडे पाहिलं पाहिजे, प्रजासत्ताक दिनाकडे आपण पाहिलं केलं पाहिजे. कारण 1947ला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला गोळवळकरांनी असं भाषण केलं की राज्यघटना जी आहे किंवा राज्यघटना समितीचे जे सदस्य आहेत ते राष्ट्र निर्माण करण्याचा काम करत असले तरी त्यांचा बेत राष्ट्र निर्माण करण्याचा नाही तर कुत्र्या मांजरांना हक्क प्रदान करून देण्याचा आहे असं वक्तव्य केलं. यातून काय स्पष्ट होतं की संविधानाने सर्वांना समान अधिकार प्राप्त करून दिले आणि सर्वांना समान अधिकार देणं ही मानसिकता संघामध्ये आपल्याला स्वीकारली गेलेली दिसून येत आहे आणि म्हणून स्वातंत्र्यावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे. त्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की संविधानाला विरोध जो आहे हा 2024 मध्येच होतोय असं नाही आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे की संघाची ही मानसिकता आहे. भाजप पक्ष असेल, मोदी असतील, ते जे आहेत हे संघाचे प्यादे आहेत.
तर संविधानाला विरोध जो आहे तो 2024 मध्येच होतोय किंवा 2014 मध्येच तो सुरू झालेला आहे असं नाही. तर ज्यावेळेला या देशाच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून या संविधानाला विरोध करण्याची कल्पना सुरू झालेली आहे. 1930च्या दरम्यान खऱ्या अर्थाने हळूहळू या संविधान निर्मितीच्या संबंधीची चर्चा सुरू झाली. त्याच वेळेला म्हणजे 1932 मध्ये काशी विद्यापीठाचे आधारस्तंभ म्हणून ज्याला ओळखलं जात असायचं त्या डॉक्टर भागवतांनी मनूच्या अनुषंगाने एक ग्रंथ लिहिला. मनूची आदर्श समाज रचना नावाचा ग्रंथ 1932 ला लिहिला. 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. ही गोष्ट त्यांना अत्यंत जिव्हारी लागलेली होती. त्यावेळेला संघाची निर्मिती होऊन केवळ 2 वर्ष झालेली होती, परंतु त्यांना ही गोष्ट अत्यंत क्लेशदायक अशी वाटली आणि त्या अर्थाने मग त्यांनी मनूचं गुणगान गाणारे अनेक ग्रंथ जे आहेत हे लिहित असताना संविधानाला अप्रत्यक्षरित्या विरोध करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर 1935 मध्ये एक नामवंत समाजशास्त्रज्ञ केवल मोटवानी नावाचे त्यांनी देखील एक ग्रंथ मनूच्या विचाराचं समर्थन करणारा ग्रंथ 1934 मध्ये दिलेला. 1947 मध्ये रंगास्वामी नावाच्या एका विद्वानाने की जे हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक मानले जातात त्यांनी मनूच्या संदर्भामधला हा ग्रंथ लिहिला आणि मनू हा भारताचा कन्फ्युशियस आहे अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केला. आणि मग हे ग्रंथ तयार होत असतानाच 1950 मध्ये हे संविधान लागू देखील झालं. 1950 ला हा ग्रंथ लागू झाला आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की मनूचं राज्य संपलं. बाबासाहेबांनी हे केल्यानंतर जानेवारी 1950 ला हे विधान केलं आणि फेब्रुवारीमध्ये न्यायमूर्ती आयर जे आहेत यांनी एक लेख लिहिला. मला वाटतं तो ऑर्गनायझरमध्येच आलेला आहे आणि त्या लेखाचं शीर्षक असं दिलं होतं की मनू कायदा जो आहे हा आमचा हार्ट बिटिंग आहे. म्हणजे मनूचा कायदा जे आहे हा आमच्या हृदयाशी जोडलेला गेलेला आहे अशा प्रकारचा लेख न्यायमूर्ती आयरने त्या काळामध्ये लिहिला होता. म्हणजे या पद्धतीने संविधान तयार होत असतानाच मनू जो आहे हा प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. संविधान लागू झाल्यानंतर 1950 मध्ये जरेश शास्त्री शंकराचार्य नावाचे एक मोठे हिंदू धर्मामधले धर्म अभ्यासक मानले जात असायची त्यांची एक पंढरपूरमध्ये सभा झाली. पंढरपूरच्या रुक्मिणी मैदानावर त्यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप विद्वान आहेत असं मानलं जातं आणि त्यांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितीही विद्वान असले तरी ते शूद्र आहेत आणि शूद्रांनी लिहिलेला कायदा आम्हाला अमान्य आहे. त्याच्या पलीकडे जाऊन ते असं म्हणतात की दूध कितीही पवित्र असलं तरी ज्यावेळेला ती गटारामधून येतं त्यावेळेला त्याच्यातली शुद्धता संपून जाते. अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य जे आहेत हे जरेश शास्त्री यांनी केलेलं आहे. यावरून लक्षात येऊ शकेल की संविधान निर्मितीपासूनच संविधानाला विरोध करण्याची प्रक्रिया पॅरेलल चालत आलेली आहे. परंतु त्यांना मिळावा तसा प्रतिसाद जो आहे हा मिळत नव्हता. म्हणजे मनूच्या विचारावर अधिक श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि मनू जो आहे हा सर्वांचा आहे हे दाखवण्यासाठी हा प्रयत्न झाला. आणि मग न्यायमूर्ती मी आता सांगितल्याप्रमाणे की शंकर सुबा आयर जे होते यांचा लेख जो आहे त्या काळामध्ये खूप गाजला. मनू रूल्स आवर हर्ट्स असा जो ग्रंथ होता आणि त्याच्यावर बरीचशी चर्चा त्या काळामध्ये झाली. त्यानंतर 1989 मध्ये आणखी एक घटना घडली. ती घटना म्हणजे राजस्थान उच्च न्यायालयाच्या समोर पहिल्यांदा भारतामधला पहिला मनूचा पुतळा जो आहे हा राजस्थान उच्च न्यायालयाच्या समोर 24 जून 1989 ला बसवण्यात आला. हा पुतळा बसवणं हा भाग महत्वाचा मला वाटत नाही. ही मानसिकता कशी रोपण केली जात होती, ही मानसिकता कशी जोपासली जात होती त्याचं एक उदाहरण होतं.
आणि 1989 पासून ज्या दिवशी हा पुतळा बसवला त्या दिवसापासून आजपर्यंत न्यायालय त्याच्यावर निर्णय देत आहे, त्याच्यावर हिअरिंग घेत आहे, पण आणखी देखील त्याच्यावर निर्णय दिलेला नाही. म्हणजे हा पुतळा जो आहे तिथल्या वकिलांनीच बसवलेला आहे आणि न्यायालय देखील आज सांगायला भीत आहे की हा मनूचा पुतळा काढा म्हणून सांगायला भीत आहे. म्हणजे ही मानसिकता जी आहे ही 1989 मध्ये होती. त्याच्यानंतर वाजपेयी सरकार आलं 2000 मध्ये. वाजपेयी सरकार जे आल्यानंतर त्यांनी 22 फेब्रुवारी 2000 मध्ये भारतीय संविधानाचं पुनर्लोकन व्हावं अशा प्रकारचा ठराव जो आहे त्यावेळेचे राष्ट्रपती KR नारायण दिला. कदाचित त्यावेळेला KR नारायण होते म्हणून तो ठराव त्यांनी परत पाठवला. त्यांनी दुसऱ्यांदा ठराव पाठवला, तो देखील परत पाठवला. कदाचित आज ती परिस्थिती असली तर आज ती परिस्थिती राहिली नसते. आज राष्ट्रपतीने ते मान्य केलं असतं, परंतु सुदैवाने त्यावेळेला KR नारायणसारखे राष्ट्रपती असल्यामुळे संविधान त्या ठिकाणी वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने संविधानाला विरोध, म्हणजे अशा ठिकाणी प्रजासत्ताक दिन जो आहे हा राम मंदिर उत्सवाप्रमाणे होणं हे अशक्य आहे. या देशातला घराघरातला माणूस जो आहे हा जसा राम उत्सवामध्ये सहभागी होतो तसं या उत्सवामध्ये सहभागी होणं अशक्य आहे. आणि म्हणून यासाठी संविधानाच्या संदर्भामध्ये प्रजासत्ताक दिनाविषयीचं महत्त्व लोकांपर्यंत समजावून सांगण्याची गरज आहे. दुर्दैवाने समजावून सांगण्याचा प्रयत्न झालाच नाही, उलट या संविधान विरोधी मानसिकता पेरण्याचं काम सातत्याने झालेलं आहे. आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन जो आहे हा कार्यक्रमाचा भाग बनलेला आहे. संविधान दिन जो आहे, अमृत उत्सव साजरा होतोय, हा कार्यक्रमाचा भाग बनलेला आहे. प्रजासत्ताक दिन जो आहे तो शाळा कॉलेज यापुरता मर्यादित बनत चाललेला आहे, कार्यालयापुरता मर्यादित बनलेला आहे. आणि या उलट आपण असं पाहतो की हिंदू राष्ट्राच्या संबंधीची कल्पना, संविधान नाकारण्यासंबंधीची कल्पना जी आहे ही मोठ्या जोमाने पुढे येताना दिसून येतो. आणि मग या दृष्टिकोनातून संविधानाच्या संबंधीचा विचार होणं हे आवश्यक आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की हा भाग भाषणाचा नाही, हा भाग विचार करण्याचा आहे, चिंतन करण्याचा आहे. की दुर्दैवाने या देशामधलं हे स्वराज्य नष्ट झालं, हे संविधान नष्ट झालं, लोकशाही नष्ट झाली तर या देशासमोरचं चित्र काय असू शकेल, मला असं वाटतं की याची कल्पना या देशातील नागरिकांनी करण्याची गरज आहे. की जे हिंदू राष्ट्राची मागणी करतात त्यांनी देखील याच्या संबंधीचा विचार करण्याची गरज आहे. की हिंदू राष्ट्र झाल्यानंतर त्याच्यातून काय आपल्याला मिळणार आहे याची कल्पना करण्याची गरज आहे. की आज केवळ संविधानाच्या अनुषंगाने आम्ही एकत्रित राहतो. या देशामधले अनेक धर्माचे लोक, अनेक पंथाचे लोक, अनेक भाषा करणारे लोक आपण एकत्रित राहतो. विविधतेमध्ये एकता ही भारताचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपण्याचं काम संविधानाने केलेलं आहे. आणि हे संविधान जर आपल्या हातून गेलं तर काय होऊ शकेल, हा प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व ओळखून मला असं वाटतं की ही भावना लोकांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. परंतु तसं होत नाही आणि मला असं वाटतं की तशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करणारी मंडळी आहेत, परंतु ती कमी पडत आहे. स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे 3 जुलै 1947ला स्वातंत्र्याच्या अगोदरच ऑर्गनायझर नावाचा एक मुखपत्र RSSचं आहे आणि त्या मुखपत्रामध्ये ग्लोरियस हिंदू नेशन नावाचं संपादकीय होतं. मला वाटतं ऑर्गनायझरचा हा पहिलाच अंक होता आणि या पहिल्या अंकामध्ये हे संपादकीय लिहिलेलं होतं. आणि ती जी मानसिकता पेरली गेलेली आहे त्या लेखांमधून तीच मानसिकता आज विकसित स्वरूपामध्ये निर्माण झालेली दिसून येते. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्याच्यावर डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. त्याच्यावरून खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची गरज आहे. आणि जर आपण त्याच्यावर विचार केला नाही, चिंतन केलं नाही तर मग मला असं वाटतं की आपल्याला
एका मोठ्या संकटाच्या पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं, किंवा त्या संकटाच्या समोर आपल्याला जावं लागेल असं वाटतं. आज चित्र पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अशा अवस्थेमध्ये या प्रवृत्तीला विरोध करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकेल काय, असाही प्रश्न काही लोकांमध्ये निर्माण झालेला दिसून येतो. आणि मला असं वाटतं की आज जर आपण पाहिलं तर आज मी तिला ती गोष्ट अवघड वाटते. परंतु चांगल्या गोष्टीवर माझा विश्वास आहे, सकारात्मक गोष्टीवर माझा विश्वास आहे. ही गोष्ट जरी आज अवघड वाटत असेल तर ती अशक्य नक्कीच नाही आहे. कारण ज्यांनी हा विचार पेरलेला आहे आणि या ठिकाणी आज भारतीय लोकांना एका वेगळ्या मानसिकतेमध्ये घेऊन जाण्याचं काम संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. या संघाचा उदय 1925 मध्ये झालेला होता आणि 1925 मध्ये ही संघटना निर्माण करण्याचा निर्धार झाला. ही संघटना निर्माण करण्यासाठी हजारो लोक जमलेले होते असं चित्र नाही. केवळ 5 लोकांनी एकत्रित येऊन हे संघटन निर्माण केलेलं आहे. कुठल्याही हॉलमध्ये किंवा सभागृहामध्ये हे संघटन झालं नाही. हेडगेवारांच्या घरी 5 लोक एकत्रित बसलेले आहेत आणि त्यांनी हे संघटन निर्माण केलेलं आहे. 5 लोक एकत्रित येऊन अशा प्रकारचं संघटन निर्माण करून ही मानसिकता देशभर पसरवू शकतात. मला असं वाटतं की आपली संख्या तर 5 पेक्षा अधिक आहे. फक्त यामध्ये डोळसपणे काम करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही आज हे काम सुरू केलेलं आहे त्याचं फळ लगेच तुमच्या समोर येईल अशी अपेक्षा करता येणार नाही. ज्यांनी संघाच्या विचाराची पेरणी केली ती माणसं आज जिवंत नाही आहेत, परंतु त्यांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणून याच भावनेतून आम्हाला यामध्ये काम करण्याची गरज आहे. ही गरज यासाठी आहे की येणारी पिढी जी आहे ही एका वेगळ्या गर्देमध्ये ढकलली जाऊ नये. एका अंधार खाईमध्ये आपल्या हातून ढकलली जाऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला हे काम करण्याची गरज आहे. त्याचं फळ मिळेल किंवा न मिळेल याची अपेक्षा न करता हे काम करण्याची गरज आहे. नाहीतर येणारा इतिहास जो आहे हा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. जसं मी एक उदाहरण सांगतो. एक जंगल होत आणि त्या जंगलाला प्रचंड आग लागली. आग लागल्यानंतर त्या जंगलामधून असणारे मोठे मोठे प्राणी जे आहेत जीव वाचवण्यासाठी पळू लागले. वाघ, सिंह, हत्ती हे सगळे प्राणी पळू लागले आणि पळत असताना त्यांनी पाहिलं की 2 लहान चिमण्या मात्र जंगलाच्या दिशेने निघालेल्या आहेत. त्यावेळेला एका प्राण्याने त्याला विचारलं की कुठं निघालात? तर एक चिमणी जी होती तिचं तोंड उघडलेलं होतं आणि चिमणा जो होता तो तिच्या बरोबर निघालेला होता. ती चिमणी काहीच बोलली नाही, परंतु तो चिमणा म्हणाला की आम्ही जंगलाच्या दिशेने निघालेलो आहेत आणि या जंगलाला आग लागलेली आहे हे आम्हाला कळालेलं आहे. हे आग विझवण्यासाठी आम्ही दोघं निघालेलो आहोत. त्यावेळेला ते हसले आणि म्हणले तुम्ही आग विझवणार म्हणजे कशी विझवणार? तर माझ्यासोबत जी चिमणी आहे तिच्या तोंडामध्ये पाणी आहे आणि ते पाणी आम्ही टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यावेळेला ते सगळे प्राणी हसतात आणि त्यावेळेला तो चिमणा असं म्हणतो की आम्हाला माहिती आहे की आमच्या पाण्याच्या एका थेंबाने ही आग विझणार नाही, परंतु ज्यावेळेला या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल आणि मग ह्या आगीचा आणि आग विझवण्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला आमचं नाव त्या इतिहासामध्ये निश्चितपणे नोंदलं जाईल. ही गोष्ट मात्र निश्चित आहे. तीच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की आपल्या प्रयत्नामुळे हे चित्र पूर्णपणे बदलेल असं नाही, परंतु त्या बदलाची सुरुवात होऊ शकेल. तरुणामध्ये काही प्रमाणात त्याचा विचार येऊ शकेल. आज उद्या 10 वर्षांनी याच्यामध्ये काही जागृती निर्माण होऊ शकेल. हे काम आपण हाती घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरं तर याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका फार मोठी आहे.
परंतु काँग्रेस पक्ष जे आहे हा देखील मला असं वाटतं की याच्यामध्ये फारसा जागृत दिसून येत नाही. आमचे लातूरचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे की काँग्रेसला कुणीही संपवू शकत नाही, काँग्रेस जर संपलीच तर ती काँग्रेसच्या लोकांकडूनच संपेल असं ते म्हणायचं. आणि आज देखील ते चित्र आहे की आज आपण दहशतवादाच्या विरोधात बोलतोय, ईडीच्या विरोधामध्ये बोलतोय, परंतु या ठिकाणी संविधानाच्या संदर्भामध्ये आपण खुलून बाहेर येत नाही. लोकशाहीच्या वाचवण्याची भाषा आपण करत नाहीये, निवडणुकीची आम्ही भाषा करतोय, सत्तेची भाषा करतोय, परंतु सामान्य माणसामध्ये जाऊन ही जागृती करण्याची कल्पना आज देखील आलेली नाही. काँग्रेसचं धोरण जे आहे हे संघासारखं भाजपसारखं जे आहे मला वाटतं की दूरदृष्टी नाही आहे, राहिलेलं देखील नाही आहे. म्हणून एका विचारवंताने सांगितलं की काँग्रेसने आयुष्यामध्ये 2 मोठ्या चुका केल्या. त्यातली पहिली चूक त्यांनी सांगितली की काँग्रेसच्या 2 नेत्यांनी निष्क्रियता दाखवल्यामुळेच महात्मा गांधींचा खून झाला, आणि त्यांनी त्या 2 नेत्यांची देखील नावं सांगितलेली आहेत. या 2 नेत्याच्या निष्क्रियतेमुळे महात्मा गांधीचा खून झाला असं म्हटलं गेलं. आणि दुसरी गोष्ट, 11 जुलै 1948 केलेली काँग्रेसने केलेली चूक जी आहेत हे त्याचे परिणाम आज आम्ही भोगतो आहोत. 11 जुलै 1948 मध्ये काँग्रेसने जी चूक केलेली आहे त्या चुकीचा परिणाम म्हणून आज देश जो आहे हा आपण म्हणतो की संविधान विरोधी देश बनलेला आहे. हा देश जो आहे तो लोकशाही नष्ट करण्याच्या मार्गाने निघालेला आहे. काय चूक केली काँग्रेसने 11 जुलै 1948 रोजी? महात्मा गांधींचा खून झाल्यानंतर 30 जानेवारी 1948 महात्मा गांधीचा खून झाला. 1 फेब्रुवारीला गोळवळकर गुरुजी यांना अटक करण्यात आली आणि 3 दिवसांनी म्हणजे जवळपास 4 तारखेच्या रात्री संघावर बंदी घालण्यात आली. त्यावेळेला संघ हा कार्यरत असला तरी आत्तासारखी त्याच्यामध्ये शक्ती निर्माण झालेली होती. ती शक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली नव्हती, तरी देखील काँग्रेसने विशेषतः पटेल नेहरू यांनी जे आहे 11 जुलै 5 जुलै रोजी किंवा 4 तारखेच्या मध्यरात्री आपल्याला म्हणता येऊ शकेल, म्हणजे गोळवळकरांना अटक केल्यानंतर 3 दिवसांनी संघावर बंदी घातली आणि 11 जुलै 1948 रोजी संघावरली बंदी उठवली. मला असं वाटतं की हा दिवस जो आहे हा भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा दिवस होता. जर आज संघ मोठा झाला नसता, त्याच्यावर बंदी झाली, आज जसं नक्षलवाद्यावर बंदी घातली या सरकारने, नक्षलवादी कारवाया थांबल्या, अनेक मुस्लिम अतिरेकी संघटनावर बंद्या घातल्या, त्यामुळे ते संपलं. कदाचित ही संघाची ऍक्टिव्हिटी तिथं संपली असती किंवा एवढी किमान तीव्र झाली नसती. आणि म्हणून काँग्रेसने ही केलेली चूक आहे. मला असं वाटतं की चूक जी आहे ही काँग्रेसनेच आता सुधारण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण या तरुणांना किंवा त्यांनी प्रभावित केलेल्या लोकांना सांगण्याची गरज आहे की हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय असणार आहे. हिंदू राष्ट्रामध्ये त्यांचं स्वतंत्र संविधान असेल, मग त्यांच्या संविधानामध्ये काय असेल ही गोष्ट तर आपण सांगितली पाहिजे किंवा त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्या हिंदू राष्ट्राचं संविधान काय आहे आम्हाला सांगा, त्या संविधानामध्ये कोणत्या तरतुदी आहेत आम्हाला सांगा, आणि त्याच्यामध्ये आमचं काय स्थान आहे हे सांगा. हे प्रश्न तरी तुम्ही निर्माण केले पाहिजेत. तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की हिंदू राष्ट्र म्हणजे जे हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत त्यांच्या कल्पनेमधलं ते हिंदू राष्ट्र असणार नाही, ही मात्र निश्चितपणे आहे. आणि ही गोष्ट आपण त्यांना समजून सांगलं पाहिजे. त्यांचं हिंदू राष्ट्र जे आहे हे सनातन धर्म राष्ट्र असेल. हे हिंदू राष्ट्र त्यांच्या कल्पनेतले आहे ते चातुर्वर्ण्यावर आधारित असणारं हे हिंदू राष्ट्र असेल. त्यांच्या हिंदू राष्ट्रामध्ये समानता, बंधुभाव ही कल्पना नसेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हिंदू राष्ट्र जे कोणी मांडत असते ती अतिशय चुकीची कल्पना आहे. ज्या दिवशी हिंदू राष्ट्र दुर्दैवाने निर्माण होईल त्या दिवशी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, समानता ही कल्पना नष्ट होईल. आणि हा
हे राष्ट्र जे आहे हे नष्ट होईल ही कल्पना बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मांडली 1940 मध्ये. राष्ट्र नावाची कल्पना नष्ट होईल, त्यामुळं तिला वेळीच रोखलं पाहिजे, या प्रवृत्तीला रोखणं ही काळाची गरज आहे, ही कल्पना बाबासाहेबांनी 1940 मध्ये मांडली. आणि म्हणून उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्याला विनंती करेन की राम उत्सवापेक्षा देखील प्रजासत्ताक दिन हा मोठा आहे. कारण राम मंदिर उत्सव जो आहे तो हिंदू धर्मापुरता मर्यादित आहे, किंवा हिंदू धर्माचा सण कितीही मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा सण जो आहे हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. ख्रिश्चनाचा कितीही मोठा सण असेल तर त्याच्यापेक्षाही मोठा प्रजासत्ताक दिन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन जो आहे हा तुम्हाला समतेकडे, स्वातंत्र्याकडे, बंधुत्वाकडे, न्यायाकडे घेऊन जाणारा हा प्रजासत्ताक दिन आहे. स्त्रियांना समानता देणारा हा प्रजासत्ताक दिन आहे. तुमचा रोजगारीचा हक्क मान्य करणारा हा प्रजासत्ताक दिन आहे. स्त्रियावरील अन्याय अत्याचार जे आहेत यांना पाचा फोडणारा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. आणि मग प्रजासत्ताकाचं हे महत्त्व जे आहे हे आपण लक्षात दिलं पाहिजे. या निमित्ताने आणखी एक गोष्ट मी सांगतो की 1950 मध्ये हे संविधान तयार झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसने एक कार्टून दिलेलं होतं, आणि हे कार्टून जे आहे ते संविधानाचं महत्त्व सांगणारं होतं. या संविधानामध्ये बाबासाहेबांनी ज्या कल्पना मांडल्या आहेत त्याचं समर्थन करण्याचं काम त्याने केलं होतं इंडियन एक्सप्रेसच्या या कार्टूनमध्ये. त्या कार्टूनमध्ये दाखवले होते की एक स्त्री आहे, बाळंत झालेली आहे, तिचं मूल जे आहे हे बाबासाहेबांनी हातामध्ये घेतलेलं आहे, आणि ही सगळी माणसं जी आहेत संविधान सभेमधली जी लोक आहेत ही त्यांच्याकडे पाहत आहेत, आणि ते बाळ म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र भारत आहे. आणि या स्वतंत्र भारतावर बाबासाहेबांनी प्रेम केलं, आणि स्वतंत्र भारत जो आहे तो सुरक्षित आपल्या कुशीमध्ये घेतलेला आहे असं हे चित्र आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांचं 1950 हे जे कार्टून आहे मला असं वाटतं की त्याची आठवण करून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रवृत्ती थांबवण्याची गरज आहे, आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला राष्ट्र हेच महत्त्वाचं मानावं लागेल, स्वातंत्र्य दिन हाच महत्त्वाचा मानावा लागेल. कारण स्वातंत्र्य हे अनेक लोकांच्या बलिदानामध्ये आलेले आहेत, ते बलिदान विसरणं मला असं वाटतं की याच्यापेक्षा अराष्ट्रीयपणा कशामध्येच असू शकत नाही. आणि मग उद्या 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आणि या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी राष्ट्रभावनेने त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण प्रजासत्ताक दिन जो आहे हा उत्सवाचा भाग नाही आहे, प्रजासत्ताक दिन जो आहे हा औपचारिक भाग नाही आहे, प्रजासत्ताक दिन हा शाळा, कॉलेज, महाविद्यालयापुरता मर्यादित नाही आहे, प्रजासत्ताक दिन जो आहे हा निमशासकीय, शासकीय कार्यालयापुरता मर्यादित नाही, तर प्रजासत्ताक दिन जो आहे हा म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकाचं एक कवच कुंडल आहे. आणि या कवच कुंडलांच्या या दिनाचा आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे मला असं वाटतं. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा बहुजन संघटक यांचं जे आहे पुन्हा एकदा त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण देखील आपण ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे आभार मानण्यापेक्षा मी आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे. आपण संख्येने कमी असू, परंतु हा विचार सामान्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे की हा विचार मला जास्त लोकांपर्यंत पोहोचवता आला नाही तरी संविधान मोडणारा विचार, स्वातंत्र्य नाकारणारा विचार हा जो आहे अत्यंत वाईट आहे, आणि त्याचे परिणाम काय होणार आहे किमान मी 10 लोकांना सांगू शकतो. प्रत्येकाने 10 लोकांना सांगितला तरी तो अनेक लोकांपर्यंत जाऊ शकेल असं मला वाटतं, कारण मी तो अनुभव घेतलेला आहे. आम्ही या ठिकाणी सम्यक समाज संघ नावाची संविधानाविषयीची एक संघटना निर्माण केलेली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे संघटना आम्ही निर्माण केलेलं आहे. आणि मग या संघटनेच्या वतीने आम्ही दरमहा एका महाविद्यालयामध्ये किंवा एका शाळेमध्ये जातो आणि मुलांना हे संविधान समजावून सांगतो. गावाच्या पारामध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, सामान्य माणसाला हे संविधान समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. उद्याला आम्ही अशा ठिकाणी जाणार संविधान दिनानिमित्त की लातूरच्या जवळ एक असा तरुण आहे, शरद झरे नावाचा तरुण आहे, आणि त्यांनी माझं घर नावाचं एक संस्था काढलेली आहे. या संस्थेला कुणाचाही 1 रुपया अनुदान नाही आहे, आणि तरी देखील या होतकरू तरुणाने हा आमच्या महाविद्यालयाचा म्हणजे शाहू महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. त्यांनी लातूरच्या जवळ म्हणजे औषधाच्या अगदी जवळ ती आहे ही एक 5 एकर जागा ही 10 वर्षाच्या करारानुसार घेतलेली आहे. आणि त्या 5 एकरच्या जागेवर तो काय करतो की मेहनत करतो, कमवतो, आणि त्याच्या आधारावर त्याच्या माझं घर म्हणजे जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहाच्या मुलांना पालनपोषण करण्याचं काम करतो. आता नुसतं पालनपोषण करत नाही,
तर या मुलांना शिक्षण देण्याचं काम तो करतो. त्याच्यामध्ये पहिलीपासून ते 8वी-9वीपर्यंतची मुलं त्याच्या या वसतिगृहामध्ये आहेत. या मुलांना शिक्षण देण्याचं काम करतो. त्यांना शाळेमध्ये सोडणं, घरी आणणं एवढंच काम नाही करत, किंवा त्यांना जीव घालणं एवढंच काम करत नाही, तर या मुलांना शिकवणी तो देतो. दोघं नवरा बायको त्यांना शिकवणी घेतात आणि ही मुलं चांगल्या मार्गाने कसं पास होतील हे धडपडतात. आणि त्याच्यावर मी महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे की या माझं घरमध्ये राहणारी जी मुलं आहेत, ही मुलं कोण आहेत? तर शहरामध्ये कागद गोळा करणाऱ्या आमच्या महिला आहेत त्यांची मुलं आहेत. जी मुलं टाकून दिलेली आहेत, त्यांना अनाथ आहेत, अशी ती मुलं आहेत. ही अशी मुलं आहेत की ज्यांच्या आईवडील नाही आहेत, अशी मुलं आहेत. अशा अनाथ मुलांना सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि अशा मुलांना उद्या भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी संविधानाचा उद्याचा आमचा जागर कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. असं एक हातात तुम्ही काम घ्या मित्र, किंवा असं काम करणाऱ्या माणसाला बळ देण्याचं काम आपण करणं, हे देखील एक प्रकारे एक चांगलं काम आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून असं काम आपण करावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे. मी जे काही या ठिकाणी बोललो ते सर्वच खरं आहे असा माझा दावा नाही, परंतु माझ्या अभ्यासाअंती हा विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. आपण तो आपल्याला योग्य वाटला तो आपण आत्मसात करावा आणि या राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण या ठिकाणी सहभागी व्हावं. आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी आता कुणीतरी स्वीकारली पाहिजे म्हणण्यापेक्षा ते आपणच स्वीकारूया. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी कुठल्या पक्षाची आहे याला गृहीत न धरता आपण ती जबाबदारी स्वीकारूया, आपल्यापासून ते सुरू करूया, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी औपचारिकरित्या मानतो. परंतु माझ्या ह्याच्यामधून आपल्याला थोडी प्रेरणा मिळाली. आपण 10 मुलांना तयार केलं तर मला असं वाटतं की आज आपल्याला भेटल्याचं सार्थक झालं आणि उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देखील एक चांगल्या गोष्टीची सुरुवात झाली आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.